आठवत त्या अहिल्या देवीला. एक विधवा स्त्री हातामध्ये महादेवाची लिंग आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार. सती जाण्याची प्रथा होती, पण नवऱ्यासोबत सती न जाता मी माझ्या धर्माचं उत्थापन करेल. आणि धर्माच्या उत्थापनासाठी एक विधवा स्त्री पुढे आली, राज्याची तिजोरी मोकळी केली आणि जो धर्माचा स्वाभिमान गहाण ठेवलेला होता तो धर्म पुन्हा जिवंत करण्यासाठी केदारनाथापासून तर रामेश्वरापर्यंत सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आठवणात ती अहिल्यादेवी. त्या अहिल्यादेवीचे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. येथे उपकारासाठी काय मागितलं अहिल्यादेवीने तुमच्या आमच्या पुढे? काय स्वार्थ ठेवला मनामध्ये? जाना कधीतरी बघा ना अहिल्यादेवीने निर्माण केलेले मंदिर. आणि आज सुद्धा हिंदू धर्म किती व्यापक आहे याची साक्ष देतात ती मंदिरं. आज सुद्धा आमचा इतिहास किती श्रेष्ठ आहे. जा कधीतरी मंदिरांमध्ये, कळेल तुम्हाला की अहिल्यादेवीचा किती मोठा उपकार आहे. अरे 12 ज्योतिर्लिंगांचा उद्धार. आज जर आम्ही त्या केदारनाथाला गेलो तरी आमची दमछाक होते. त्या काळामध्ये केदारनाथाचा जीर्णोद्धार करणारी ती अहिल्या कधीतरी सांगा आमच्या मुलांना.